नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. बदलापूर येथे ठाणे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचा 39वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महार चौदार तळे सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन 2027 मध्ये समता सैनिक दल 100 वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणून त्या दृष्टीने तयार लागावे. तसेच उत्तर भारतात मोठ्या प्रमाणातील लोक बौद्ध धर्माकडे वळत असल्याचे मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे बदलापूरमध्ये मांजरली गौरी हॉल येथे बोलत होते. ठाणे जिल्हा शाखेचा 39वा वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. तसेच बदलापूर मध्ये गौरी हॉल येथे भारतीय सौंदर्याचा 80वा आनंदोत्सव आणि भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेचा 39वा वर्धापनाचा कार्यक्रम हा ठाणे जिल्हा पुरुष आणि महिला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमात राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड S.K. भंडारे सर यांच्या हस्ते विविध आदर्श पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी होते. सदरील या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड S.K. भंडारे सर, राष्ट्रीय उपाध्यक्षा सुषमाताई पवार, राष्ट्रीय सचिव B.H. गायकवाड, ॲडव्होकेट S.S. वानखेडे सर, भिकाजी कांबळे, वसंत पराड गुरुजी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष U.G. बोराडे, कोषाध्यक्ष C.B. तेलतुंबडे, केंद्रीय प्रशिक्षण उपप्रमुख सुप्रियाताई कासारे, सचिव अनिल मनोहर सुनंदाई पवार, अमिताताई पवार वाघमारे, ज्ञानोबा कांबळे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा शिलाताई तायडे, सरचिटणीस छगन सुरवाडे, कोषाध्यक्ष बापू ढोडरे, महिला सरचिटणीस रेश्माताई कांबळे, कोषाध्यक्ष महानंदताई गायकवाड, संरक्षण उपाध्यक्ष हिरामन पगारे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य सारंग थोरात, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक विकास खरात, प्राध्यापक सुरेश सोनावणे, ज्येष्ठ नेते दिवाकर खळे यांच्यासह बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक शिक्षिका ठाणे जिल्हा अंतर्गत विविध तालुका शाखेचे पदाधिकारी, उपासक उपासिका यांच्यासह समता सैनिक दल मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. अशी माहिती अशोक शिरसाट यांनी दिली. डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकरजी यांच्या पवित्राच्या धर्म मंगल कार्य जीवाबद्दल आणि आज ठाणे जिल्हा अंतर्गत असलेला ठाणे जिल्हा महिला कमिटी आणि पुरुष कमिटी संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्याचा 39वा वर्धापन दिन आणि भारतीय स्वातंत्र्याचा 80वा वर्धापन दिन आणि ठाणे जिल्हा महिला कार्यकारिणीचा 3रा वर्धापन दिन इथं मोठा आनंदाने हर्षोल्लासाने साजरा होत आहे. आणि अशा या कार्यक्रमाला ज्यांचं आपण मार्गदर्शन ऐकण्यासाठी इथं सर्वजण उपस्थित झालेले आहे. आज ही जी काही पावन बदलापूर ही जी काही पावन भूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये, या बदलापूर शहरामध्ये प्रथमतः आज हा 39वा वर्धापन दिन स्थापन होत असताना आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित ट्रस्टी कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांना मानाचा सन्मानाचा जयभू करते. त्याचप्रमाणे इथे उपस्थित सर्व वरिष्ठ पदाधिकारी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी, केंद्राचे पदाधिकारी आणि सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष विजय गायकवाडजी आलेले आहे. तेव्हापासून आजपर्यंत जे काही अध्यक्ष झालेले हे सर्व अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये हा वर्धापन दिन अतिशय आनंदाने साजरा करत आहोत. त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट 2023 ला महिला कार्यकारिणीच्या खात्यावर जबाबदारी दिली होती आणि महिला कार्यकारिणीने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळेस आम्ही महिला कार्यकारिणीने SBI ऑडिट तयार करून घेतलेला आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये एकाच दिवशी सर्व जन्मदीक्षेचे कार्यक्रम घेतले, त्याचप्रमाणे एकाच दिवशी महिला मेळावे घेतले आणि अंधश्रद्धा निर्मूलन शिबिराचे, समता सैनिक दल शिबिराचे सर्व शिबिरं चांगल्या प्रकारे राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. जवळजवळ 19 वार्ड शाखा तयार केलेल्या महिला शाखेच्या आणि 5 तालुके, 3 शहर शाखा, 1 ग्राम शाखा अशा पद्धतीने कामकाज चांगल्या पद्धतीने इथं करत आहोत. आणि जी काही आम्हाला जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्याचं काम आम्ही करत आहोत. आणि या वर्धापन दिनाच्या इथं उपस्थित सर्वांना आम्ही लाख लाख शुभेच्छा देते आणि सर्वांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. सर्व तालुक्यांच्या
आपले कामकाजाचं जे काम आहे ते गतिमान करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तंतोतंत आहे भीमाचे घराणे, यशवंत आहे सेवेचा प्रवाह, सदा संथ राहे भीमाचे घराणे, यशवंत आहे भीमाचे घराणे, यशवंत आहे. गाणी त्या काळामध्ये ती उपयोगी होती, आज देखील प्रबोधनाची गाणी उपयोगी करतात. त्यांच्या गाण्यासाठी मध्यंतरी कर्नाटकामध्ये मला सांगण्यात आलं, कर्नाटक. आणि या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. त्या स्वातंत्र्य येणाऱ्या काळामध्ये हजारो वर्ष चालू ही अपेक्षा व्यक्त करतो आणि चालावं याच्यासाठी आपण सगळे कटिबद्ध असावे. कारण देशाचा इतिहास वेगळा, अनेक वर्ष पारतंत्र्यामध्ये आहे, म्हणून हे स्वातंत्र्य महत्वाचं. 700 वर्ष मुसलमानांनी राज्य केलं, अनेक राजघराणे आले मुसलमानांचे, बाबर पासून, अकबर पासून, शहा पासून 700 वर्ष त्याने राज्य केलं. 200 वर्ष बघितलं तर इंग्रजांचं. म्हणून स्वातंत्र्य हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि ते स्वातंत्र्य अबाधित राहून देश पारतंत्र्यात गेलं तर पहिली फळ कोणाला लागत असेल तो खालच्या टप्प्यातल्या वर्गाला. जो खालचा वर्ग आहे आंतरिकदृष्ट्या वीकर आहे, शैक्षणिक दृष्ट्या वीकर आहे, कमकुवत आहे, अशा लोकांना सळा पोचतात. म्हणून हे स्वातंत्र्य आणि भारताला प्रजासत्ताक ज्या दिवशी संविधानाचा अंमल सुरू झाला त्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या. नुसतं स्वातंत्र्य काही कामाचं नसतं, त्याला व्यवस्था तशी राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून मिळाली नसली तर हे स्वातंत्र्य कुछ काम नाही. म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये संविधानाच्या माध्यमातून जे समता देण्याचा प्रयत्न केला देशात. देशातील नागरिकांना हक्काने अधिकार दिले, पण या देशामध्ये नुसती समता येऊन चालणार नाही तर आर्थिक समता यायला पाहिजे. त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे असं बाबासाहेब त्यांच्या शेवटच्या ड्राफ्टिंग कमिटीच्या भाषणामध्ये. तंतोतंत आहे भीमाचे घराणे, यशवंत आहे सेवेचा प्रवाह, सदा संथ राहे भीमाचे घराणे, यशवंत
आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.